हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. मी प्रिया स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर खूप दिवसापासून विचार करते की ब्लॉग चालू करू आणि रोज असं टाळत गेले. काय माहिती ना, मला इतका कंटाळा येतो आजकाल ब्लॉग करायचं समजत नाही. आणि ज्यावेळेस चॅनल चालू करते ना त्यावेळेस असं सांगते की हां, मी चॅलेंज दिलं आहे 365 दिवस डेली एक ब्लॉग टाकणार म्हणजे टाकणार. आणि आता कंटिन्यू 2 महिने, मे बी 2 महिने होत आलेत मी एकही ब्लॉग अपलोड केला नाही. आणि मोटिवेट करण्यासाठी यूट्यूबचे व्हिडिओ बघा वगैरे असं असतात. दुसऱ्यांचे ब्लॉग बघितले की खूप भारी वाटतं मला की मला ब्लॉग वगैरे करायचं आहे. तर आता असंच मी बसलेली टाईमपास आणि म्हटलं की चला यूट्यूब वगैरे बघूया आणि ब्लॉगबद्दल थोडंसं माहिती वगैरे काढूया. काय नवीन अपडेट वगैरे किंवा काय सेटिंग्स वगैरे आहेत का बघू, कसं व्हायरल करतात ब्लॉग वगैरे असं चेक करून. आणि रँडमली असेच उठले आणि असेच ब्लॉग सुरुवात केली. काहीच तयारी वगैरे केली नाही. काय माहिती, आता मी बघते, विचार करते की असंच ना ब्लॉग वगैरे करते. आणि असंच एक व्हिडिओ करायचा होता म्हणून बांगड्या घातलेल्या मी ते घातलेलं आहे. तर आजचा ब्लॉगची सुरुवात झालेली आहे आणि काय काय घडणार आहे, कसं कसं घडणार आहे मला काहीच माहिती नाही. आणि थोडंसं आहे, थोडंसं शेअर करू शकते. आज हे जाणार आहेत गावी. तर विचार करते नानखटाई वगैरे बनवायची. नानखटाई का नानकेट हे काय मला माहिती नाही. ह्या दोन्हीपैकी नाव कोणतं बरोबर आहे मला सांगा. मी दोन्हीपैकी काही बोलून जाते जसं वाटेल तसं. तर ते बनवायचे, मला ते बनवायला घेते. गरम पण होते. मागे ना एक 5-6 दिवसापूर्वी खूप पाऊस झालेला, खूप. त्यावेळेस असं वाटत होतं की यार कधी एकदा ऊन पडते आणि आता ऊन पडलं तर ते पण सहन होत नाही, असं वाटतं गरम होतं. तर बघूया थोड्या वेळानंतर ना नानकेट बनवते. पाहिजे असेल तर कदाचित रेसिपी शेअर करेन मी. ट्रायपॉड वगैरे नाही आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे प्रॉपर रेसिपी शूट करता येत नाही आणि शेअर करता येत नाही. तर चला, आजचा ब्लॉग असाच कसा तरी सुरू झालेला आहे, तसं बघूया कसं होतं आहे. तर मला आवडला एडिटिंग केल्यानंतर तर मी ब्लॉग अपलोड करेन. आणि इथे मी बदाम कट करून घेतलेत आणि नानकेट बनवायची तयारी पण झालेली आहे. आता फक्त मला हे एका डब्यात टाकून घेऊन जायचं आणि तिथंच डायरेक्ट बनवणार आहे मी. तर बघूया, जाते. लवकर करावं लागेल कारण संध्याकाळी हे लवकर निघणार आहे. तर आवरलेलं आहे, नानखटाई बनवलेली आहे. जाते बेकरीमधून बेक करून आणावं लागेल कारण घरातलं जे ओव्हन आहे ते छोटंसं आहे, त्याच्यामध्ये एवढं. आणि मला ते टायमर विमर कळत नाही, त्याचं सेटिंग वगैरे चेक करावं लागेल एकदा. ह्याच्यातलं थोडंसं ट्राय करून बघते मी घरातल्या ओव्हनमध्ये वगैरे, किंवा नेक्स्ट टाईम बघून ट्राय करतो. तर बघूया. तैयार ना तुमको डेरी वाले के लिए कराना तैयार ना 8 बजे पे इसमें खड़ा होगा। ढाई पौने 3 बजे छूटेगा आदमी और 2:30-3 बजे यहाँ से आदमी छूटेगा खाना. आणि इथे ना बेक झालेले आहेत आणि इतके छान झालेले ना, मला खूप टेन्शन येते नेहमी ज्यावेळेस बनवते. व्यवस्थित बेक होतील की नाही, कसं होतील, काय होतील. तरी थोडंसं तूप आणि थोडंसं बेसन टाकलं असतं तर टेस्ट जरा जास्त छान झाली असती. तर सगळेच पॅक केले होते मी गावाकडे आणि थोडेसेच इथं ठेवलेले आमच्यासाठी घरी खायला. अथर्व, कसे झालेले रे? एकदम छान. आणि आता गावी आवडलं होतं सगळ्यांना? हां, गावी सगळ्यांना आवडलेले का? हिमालयाला तर लय आवडलेत. सगळ्यांना खूप आवडलेत गावाकडे. आणि नंतर ना मार्केटला गेलेलो आम्ही. मार्केटवरून सामान घेऊन घरी जायचं होतं मला, भाजीपाला वगैरे घ्यायचा होता. आणि असा होता हा आजचा ब्लॉग. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.